तेथेची उत्तम तेथेची उत्तम तेथेची उत्तम तेथेची उत्तम चरणार वंदिता ओ दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर दत्तात्रेय संगम देव भक्तानी राम तेथेची उत्तम चरणार कथा कथा आहे त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. आणि या महापर्व काळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण साधलाय. आपण भाग्यवान आहात. गोडस निवेदन आहे. मृदंगाचार्य उत्कृष्ट मृदंगाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य बघितलंय आम्ही युट्यूब वरती. बीड जिल्ह्याचं वैभव भरत महाराज पटाडे. पण म्हणतात ना जगात भारी जगात जर्मरी आणि भारतात परभणी नाही का. परभणी जिल्ह्यातले दुसरे भरत महाराज पटाडे आमचे मनोज महाराज आहे. त्यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा. गोड गोड त्यांच्या हातामध्ये गोडवा आहे वजन आहे असंच सांगितलं महाराज रात्री. मी बुलढाण्याला होतो रात्री. म्हटलं महाराजांच्या मृदंगाचार्य बाबांच्या हातामध्ये गोडवा आहे. कीर्तन झालं आणि एक पेताड त्या मृदंगाचार्याच्याच मागे लागला. तो मृदंगाचार्य धोतर घेऊन पुढे पळे आणि तो पेताळ कभी खुशी कभी गम आणि कभी देशी कभी रम. तो त्याच्या मागे हा पुढे त्याच्या मागे हा त्याच्या पुढे 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 ओ म्हणे थांबा ओ म्हणे थांबा. मृदंगाचार्यालाच वाटलं कुछ तो दाल में काला है कुछ तो दाल में काला है. अहो म्हणे तुम्ही माझ्या मागे का लागले. ओ म्हणे बाबांनी सांगितलं म्हणे बुवाने सांगितलं कीर्तनामध्ये मृदंगाचार्याच्या हातात गोडवा आहे म्हणून मला तुमचा हात चाटायचा आहे म्हणे. हो महाराज तसा गोडवानी हातामध्ये वजन आहे साधन आहे. त्यांच्या मागच्या जन्मातली साधना अपूर्ण राहिलेली आहे. ती या जन्मामध्ये पूर्ण करण्यासाठी या जन्मातही पूर्ण नाही झाली. कुठलं ज्ञान पूर्ण होत नाही, कुठली विद्या पूर्ण होत नाही, कुठला संघर्ष माणसाचा पूर्ण होत नाही. महाराज मागच्या जन्मातली साधना अपूर्ण राहिलेली आहे. या जन्मामध्ये साधना पूर्ण करण्यासाठी या जन्मातही ती साधना अपूर्ण राहिली तर पुढचा जन्म आम्ही घेऊ. तुकोबारायांनी सुद्धा म्हणाव माऊली सुद्धा बोलतात माझी या सत्यवादाचे वाचा ते महादीपाचे ही दीप पातले प्रभू. तुकोबारायाने बोलावं घेईन मी जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा Thank you.
याजसाठी देवा, याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारा. यासाठी मी जन्म घेईल प्रभू. माझी साधना पूर्ण राहिली ना, ती साधना पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्माला येईल. ही तुकोबारायांनी बोलाव. ही साधना आहे जीवनातली. ही कोणालाही जमत नाही. हे वाजवणं कोणालाही जमत नाही. काही काही नमुने म्हणता आम्हालाही वाजवता येते. हो, माझी भाषा करते ना बाबा तुम्हाला. हो, हे आम्हालाही वाजवता येते. पण ते काही महाराज टिपे जोडलं नाही. हो, ते टिपे जोडणं टिमक्या जोडणं नाही. बँड म्हणला ढोल वाजवणं नाही. महाराज म्हणता ही साधना वेगळी साधना आहे. ती साधना त्यांना प्राप्त झाली. त्यांची उपासना असेल. उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी मनोज महाराज असतील. उत्कृष्ट ज्यांनी गोड अशी चाल म्हटली. बघा काय गोड आवाज आहे. कोकिळे सारखा आवाज आहे आमच्या दादांचा. हरिभक्त परायण आमच्या अंसराम बाबा दत्ता महाराज. तिच्यात वेगळं नाव वाटलं, तिच्यात वेगळं नाव आहे. दत्ता महाराज परभणीकर. गोड आवाज आहे बाबांचा सुद्धा. उत्कृष्ट गायनाचे कोकिळा असणारे परभणी जिल्ह्याचं वैभव, परभणी जिल्ह्याचं वैभव, परभणी जिल्ह्याचं नाक असणारे आमचे वामन दादा. गोड असा आवाज आहे. कोणीही ढाण्या वाघ आहे परभणी जिल्ह्यातले. ढाण्या वाघ. हो, दर्जेदार आवाजाचे महाराज. वजनदार. याला म्हणतात गायनाचार्य. आणि कथाकार तर बरेच बघितले असतील तुम्ही. कथाकार बरेच बघितले असतील तुम्ही. कथा सांगून एवढ्या लांबून बाबा आले. आज कथा झाली नाही पण तरी सांगतोय दादा, एवढ्या लांबून आल्यानंतर तरी असे वक्ते एकच पाहतो मी की आज त्यांच्या मनाचा मोठेपणा की त्यांनी टाळ घेतला. कीर्तनात उभे आमचे प्रकाश महाराज. हो, कथाकार उभे राहत नाही. एका बुवाचं त्या बुवाशी बनत नाही. मी बघितलंय. माझ्या जीवनातला फार मोठा अनुभव आहे. 14 वर्ष झाले कीर्तन करतोय बाबा मुक्ताईच्या फळापासून. हो, बघितलं एका बुवाचं आणि त्या बुवाचं कधी बनत नाही. पण त्यांच्या मनाचा मोठेपणा, याला म्हणतात लहानपण देगा देवा मुंगे साखरे चारवा. आता काही काही कथाकार त्या कीर्तनाचा आणि त्यांचा कुठला दूरदूरलोक संबंध नसते. बुवानं पॅक लावली रूम, बुवाची गाडी चालली जाते कुठे ब्रह्मांडात. एक पायाशी लोड, एक मानेशी लोड. बुवा गाडीवर. पण बुवा कीर्तनामध्ये उभे आहे. प्रकाश महाराज उत्कृष्ट चोपदार आहे. 2-2 चोपदार आहे, एकच चोपदार आहे. विनेकरी. मी जरा दचकलो. हो, नाही का. उत्कृष्ट आमचे बाळू मामाची आज आठवण आली खरोखरच मला बाबाला बघितलं तर. बघा महाराज म्हणतात, अरे बाळू मामाचं नाव काढलं याच्यावरती. बघितलं मी या शेडीवरती. बाळू मामाच्या स्वस्थानला माझे कीर्तन झाले नागोणीला. एक अदमापूरचं. अदमापुरात बाळू मामा बोला बिरदेव. महाराज म्हणतात बाळू मामा अदमापूरचे. बोला विठ्ठल बिरदेव मामा हो मामा. अदमापुरात बाळू मामा हो मामा. हे चंदनापुरा चंदनपुराला बाळूचा. पावणी गोड पावणी गोड पावणी गोड गालात सवले. पावणी गोड गालात सवले. माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले. पावणी गालात सवले. पावणी गालात सवले. माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले. लय मना वाटतो बाबा, पण घड्याळ चाका पटपट पुढे चालला. वेळ पडला कमी, सोंग पडले जास्त. आपल्याला कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. हो, पण बाबाला बघून आठवण आली. चोपदार असे चोपदार पाहिजे. बघितले काय वाघ्या मुरडी खंडोबाची कारभारी. हे काही अभंग नाही, पण एक खंडोबा रायाचे भजन आहे, गाणे आहे. एक भाव आहे प्रसन्न करण्याची साधनेमधून
बाबाला प्रसन्न करण्याची एक भजन आहे, गाणे आहे, गोड. आणि सोबदार बाबा असतील उत्कृष्ट, आणि विनेकरी बाबा असतील, टाळकरी मंडळी असतील, मोजून किती टाळकरी आहे बघा ना. आजचा प्रथम दिवस आहे, साऊंड सुद्धा उत्कृष्ट आहे. आणि आपल्या या सप्ताहाचा संपूर्ण जगामध्ये प्रचार प्रसार ज्यांच्याकडे ते माध्यम आलं, प्रचार प्रसाराचं माध्यम ज्यांच्याकडे आलंय, ते आमच्या युट्यूब चॅनलच्या, काय चॅनलचं नाव, माऊली कीर्तन सोहळा, हे युट्यूब चॅनल बाबांनी आणले इथे बघा. एवढा मोठा संत सज्जनी मांडली दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, भक्ती मुक्ती फुकाच साठी, पण कोणी तयाकडे न पाहे रे. संतांचा दरबार मोठा वेगळा आहे. बाबाला काय हो, इथं साधना आहे त्यांच्या जीवनामध्ये, पण तरी पण लोकांना त्या भक्तीचा आनंद मिळावा, या परमार्थाचा आनंद मिळावा, प्रत्येकाने घरी बसून हे कीर्तन ऐकावं, त्यांच्या मनामध्ये आहे. महाराज म्हणतात संत ही उदार आहे, आणि खरोखर तुकोबार आहे सुद्धा बोलतात संत उदार उदार, संत उदार भरले आनंद भंडार, भरले आनंद भंडार, संत उदार उदार, संत उदार उदार, भरले आनंद भरले संत उदार उदार, भरले अनंत भांडार, उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. सेना महाराजांचे अभंग आहे बाबा. सेना बाबा म्हणतात, अरे केवढा केला उपकार, जे मायबापांनी उपकार आपल्यावरती केले नाही बाबा, ते संत तुम्हा आपल्याला देतात. संत पोटाशी धरतात, अरे या जीवाला जोड घेतात. दादांनो, एवढे मोठे संतांचे उपकार आपल्यावरती आहे, त्यांच्यासारखे उपकार कोणी करू